सगळ्या गोष्टी त्यांनी जेव्हा तिथे केल्या त्यावेळेला प्रतिस्पर्धी संघ किती अव्वल आहे, किती मजबूत स्थितीमधला आहे याची सुद्धा त्यांनी आपल्याला माहिती दिली न विसरता. हे महत्त्वाचं आहे. पण प्रतिस्पर्धी किती जरी तगडा असला तरी आपल्याकडे जे काही मोहरे आहेत, आपल्याकडे जे काही टॅलेंटेड कलाकार आहेत त्यांचा वापर आपण योग्य वेळी योग्य प्रकाराने केला तर त्यांना सुद्धा तुम्हाला मात देऊ शकणं शक्य होणार आहे. पण शक्य काय आणि अशक्य काय याच्यामधला फरक जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा सामना आपल्याला बघावा लागेल. जिथे होणार आहे रफ अँड टफ मॅच, जबरदस्त संघर्ष आणि एक महामुकाबला या स्पर्धेमध्ये. मित्रांनो जाऊया थेट मैदानात. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर 5 षटकांमध्ये खूप सारे प्लॅनिंग केलेले आहेत. फलंदाजी करणारा संघ सुद्धा काही कमी नाही आहे, कारण तो एवढा मोठा दीर्घ प्रवास करून इथपर्यंत मजल मारून आता इथे तो मार्गक्रमण करणार आहे. प्रतिस्पर्ध्यांचे गोलंदाज आणि त्यांच्या विरुद्ध निर्माण केलेली ही आणखीन एक नवनिर्मित प्लॅनिंग आणि त्या प्लॅनिंगमध्ये कसं सक्सेस होऊ शकतात ते सुद्धा आपल्याला बघणं आवश्यक असणार आहे. फटाक्यांची आतषबाजी आपण गेल्या 3 रात्रीमध्ये अनुभवली आहे आणि तदनंतर आता आपण या सामन्याकडे लागलीच वळणार आहोत. नागेश सित आणि सन्मित्र म्हात्रे आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आपण मित्रांनो बघतो की कसं हे कॉम्बिनेशन मैदानामध्ये उतरवलं जातं याची अनेक उदाहरणं जगभरामध्ये आपण पाहिली आहेत आणि तेच उदाहरण मैदानात आपण आता उतरताना बघतोय. उजव्या हाताचा फलंदाज नागेश सित आणि एक अष्टपैलू लेफ्ट हँडर सन्मित्र म्हात्रे ही जोडी मैदानात आता आपण उतरली बघतोय, जी आहे युवराज 11 थर्ड संघाची पहिली जोडी, ओपनिंग जोडी. जाऊया मैदानात. शिरविक संघाचा सर्वोत्तम खेळाडू ज्यानं परदेश गमन केलंय, त्यानं आखाती देशांमध्ये वारी केली आहे आणि तिथे सुद्धा आपल्या नावाचा दबदबा तो कायम करून आलाय आणि आज पुन्हा एकदा प्रतिस्पर्ध्यांसमोर 4 हात करायला बिलकुल तयार. कॅप्टनची जबाबदारी, कॅप्टनचं स्वप्न, कॅप्टनचा इरादा आणि कॅप्टनच्या बऱ्याच गोष्टी याच्यातून त्याला जायचं आहे आणि यशाचा मार्ग स्वतःसाठी मोकळा करायचा आहे. पहिला चेंडू आपण बघतोय, बॅक टू द बॉलर खेळला जातोय. चेंडू सरळ अगदी लांब जातोय. भन्नाट अशी सुरुवात केली आहे. डीजे मिळाली आहे. छान सुरुवात झाली आहे. दुसरा चेंडू मारण्याचा प्रयत्न झालाय परंतु चेंडू खोल जात नाहीये. क्षेत्ररक्षक जाऊन चेंडू अडवतोय आणि या चेंडूवरती मात्र कोणती धाव मिळण्याची संभावना नाहीये असं आपण बघतोय मित्रांनो. पहिला चेंडू चौकार देऊन गेला पण दुसरा चेंडू त्यांना कोणत्याही प्रकारे सहाय्य करू शकला नाही फलंदाजी करणारा संघ युवराज 11 थर्ड संघासाठी. खूप छान सामना आहे. प्रेक्षक सुद्धा दाटीवाटीनं बसलेत, जिथे जागा मिळाली तिथे बसलेत आणि कित्येक प्रेक्षकांनी जागा सोडली नाही, कारण त्यांना माहिती आहे एकदा आपली जागा गेली तर ती मिळणं अशक्य आहे. ही तुडुंब गर्दी हे आहे या स्पर्धेचं यश खऱ्या अर्थानं. जाऊया पुन्हा एकदा. शिरविक आपल्या हातात चेंडू घेऊन पुन्हा टाकतोय. हा चेंडू बॅट्समन मारतोय. आपण नागेश सितला हा फटका मारताना बघतोय, पण क्षेत्ररक्षक मैदानात आपण बघितला तर मागच्या सामन्यामधला हिरो असा आपण बघतोय किशोर नाईकनं अचानकपणे त्या सामन्यामध्ये तो सामना परिवर्तित केला आणि त्या सामन्यामध्ये हिरो बनला होता आणि तो किशोर नाईक आता आपण मैदानात फिल्डिंग करताना बघतोय. धावसंख्या पाहिली तर ती 5 झाली आहे.
विदाउट लॉस 5 ही सुरुवात आहे युवराज 11 थळ या संघाची. षटकातील पुढला चेंडू घेऊन पुन्हा तयार होतोय शिरुविक. हा चेंडू आपण बघतोय ऑफस्टॉमच्या बाहेर गेलाय. पंचांचे हात रुंद झाले. इशारा पोहोचलाय आमचे स्कोरर दर्णे गुरुजी आणि आमचे नवगावचे विराज सखे यांना की लिहून घ्या, हा आहे चेंडू वाईड. धावसंख्या वाढतीये. धावसंख्या झाली आहे 6 विदाउट लॉस 6. पुढचा चेंडू राईट अप फॉर द विकेट. इथे एक छोटंसं अपील झालं होतं. आवाज मोठा, सच्चाई कमी होती, परंतु कशी का होईना एक एक धाव येणं क्रमप्राप्त आहे याची जाणीव फलंदाजांना आहे आणि ती धाव त्यांना घेण्यामध्ये यश प्राप्ती झालेली आहे. धावसंख्या होती आहे 7 धावा. सुरुवात धीमी असली तरी म्हणतात ना, वादळापूर्वीची शांतता काय असते ती फलंदाजांनी दाखवली. गेल्या 3 रात्रीमध्ये आपण पाहिलं, मग तो मोन्या असेल, सुमित भगत असेल आणि अन्य फलंदाज. यावेळचा चेंडू आपण बघतोय फलंदाजाला पायची बाद पकडण्यात कोणती चूक नाही, टीचे. धन्यवाद डीजे. एक चेंडूचा खेळ बाकी आहे, परंतु या पहिल्या षटकात शिरुविकच्या आपण पाहिलं की 5व्या चेंडूवरती फलंदाज नागेश सिद्धला आपण पायचीत बाद होऊन मैदान सोडून जाताना पाहिलंय. पण त्यानंतर मैदानामध्ये आणखीन एक आक्रमक शैलीचा फलंदाज मैदानामध्ये अवतरतोय, ज्याचं नाव आहे अजिंक्य म्हात्रे. अजिंक्य म्हात्रेला आपण अनेक स्पर्धांमध्ये बघितलं. दिवसाच्या रात्रीच्या आपण दिवसाच्या स्पर्धांचा विचार केला तर हा फलंदाज मोक्याच्या क्षणी कसे षटकार मारतो आणि संघाला कसं वाचवतो हे सुद्धा मित्रांनो आपण अनुभवलं आहे. आणि ते सर्व थरारक सामने, ते सारे क्षण अविस्मरणीय स्वरूपामध्ये आपण पाहिलेत. आणि तो अजिंक्य म्हात्रे आत्ता वन डाऊन फलंदाजाच्या रूपामध्ये मैदानात अवतरलाय. आणि आज तो कोणता करिश्मा करणार, आज त्याची बॅटिंग कशी होणार, खुलून होणार की त्याला प्रतिस्पर्धी गोलंदाज चेपून टाकणार, हे सुद्धा बघावं लागणार आहे. गोलंदाज शिरुविक पहिल्या षटकातला अंतिम 6वा चेंडू घेऊन तयार होतोय. समोर आलाय नवीन फलंदाज. जोरात प्रहार केलाय, चेंडू खोल जात नाहीये, कॅच होण्याची संभावना होती, कॅच सुटलीये, परंतु हे एक सारे क्षण खेळाडू आजकाल अनुभवत असतात. यश अपयश हा मित्रांनो खेळाचा भाग आहे आणि तो कधी न संपणारा असा प्रवास आहे. अशा स्वरूपामध्ये षटक पहिलं संपलं आणि पहिल्या षटकाचा लेखाजोखा घेतला तर आमचे विराज सखे दर्णे गुरुजी सांगतायत की धाव फलकावरती धावा जमल्या 8 आणि फलंदाज 1 बाद झाला. असं हे षटक. आणि दुसऱ्या षटकामध्ये काय होणार आहे मॅचचा रूप ते आपल्याला सांगतील आमचे मित्र संजय म्हात्रे, मॅन फ्रॉम धोकवडे. थँक्यू व्हेरी मच. ओ टू संजय म्हात्रे. धन्यवाद पाठक सर. सेमीफायनलचा पहिला मॅच सुरू झालेला आहे. अर्थात रायगड डायनामोज बेजारी विरुद्ध या ठिकाणी या अस्वाद पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा संघ आणि युवराज 11 थल यांच्यामधली ही लढत आपण पाहतो. चित्रलेखा पाटील आणि अस्वाद पाटील यांनी पुरस्कृत केलेल्या या दोन संघामधली लढत अतिशय महत्त्वाची असणार आहे. दोन्ही संघ अगदी ताकदीने या सेमीफायनलमध्ये विजय होण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. पहिला षटक अर्थात अतिशय भेदक पद्धतीचं षटक आणलं ते या ठिकाणी गोलंदाज संघनायक शिरुविकने 8 धावा खर्च केल्या आणि नागेश सिद्ध सारख्या एक चांगल्या फलंदाजाला त्यांनी सोस्त्यात बाद केलं होतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्यात शिरूने. दुसरं षटक अर्थात या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय तो अलिबाग एंड कडून गोलंदाज आहे प्रमोद पाटील. प्रमोद पाटील अर्थात मागच्या सामन्यामध्ये थोडासा मागडा नक्कीच ठरला होता, परंतु त्या गोलंदाजावरती पुन्हा एकदा शिरुविकने विश्वास ठेवलाय, त्याच्यावरती आत्मविश्वास दाखवलाय आणि त्या पद्धतीने या सेमीफायनलच्या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये तो गोलंदाजीसाठी आलेला आहे. अलिबाग एक कडून पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू होतोय. फुलटॉस चेंडू सरळ भिरकावलाय, चेंडू जातोय बीड विकेटच्या दिशेला, मात्र क्षेत्ररक्षकाने अतिशय जबरदस्त झेल पकडलाय. किशोरच्या हातात झेल. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. Ball is on the ground. 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 Ball is on the ground.
भिरकावलाय, चेंडू जातोय बीड विकेटच्या दिशेने. आज फक्त आणि फक्त किशोर नाईक अगदी मैदानावरती त्याचं नाव गाजतोय, 100% देण्याचा प्रयत्न करतोय. गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, अशा दोन्ही क्षेत्रात किशोर नाईकचं नाव आज नक्कीच घेतलं जातोय. अफलातून झेल पकडला मिड विकेटच्या दिशेला आणि या ठिकाणी अजिंक्य मात्रेला तंबूचा रस्ता दाखवला. 2 फलंदाज बाद झाले. धावफलकावरती धावा आहेत त्या फक्त 8 धावा असताना 2 फलंदाज बाद झालेत. पहिलाच विकेट अर्थात प्रमोदला येतो. यावेळेस नवीन फलंदाज मैदानात आलेला आहे तो मितेश कटोर. नवगावचा खेळाडू आहे मितेश कटोर, कुस्तीपटू खऱ्या अर्थाने, परंतु क्रिकेटच्या पटलावरती सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी कामगिरी केली आणि त्याच मुले युवराज 11 तल या संघाकडे त्याची निवड झाली होती. प्रमोद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अर्थात दुसरा चेंडू घेऊन येतोय अलिबाग एंड कडून. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर पाहिलं तर एक शॉर्ट थर्डमॅन आहे, एक शॉर्ट फाईन लेग आहे, एक शॉर्ट स्क्वेअर लेग आपण पाहतो. एक क्षेत्ररक्षण जर पाहिला तर 30 यार्ड सर्कलमध्ये जो पाहतोय तो मिड ऑफ वरती आहे. एक मिड ऑन वरती क्षेत्ररक्षक आहे. तर 30 गजच्या बाहेरचं जर क्षेत्ररक्षण आपण पाहिला तर डीप एक्स्ट्रा कव्हर तैनात आहे. तर एक क्षेत्ररक्षक जो पाहतो तो मिड विकेटच्या दिशेला तैनात केलेला आहे. गोलंदाजी मार्कवरती आहे प्रमोद. दुसरा चेंडू अलिबाग एंड कडून समोरती असणार आहे सन्मित्र मात्रे. मोठा फटका घेतलाय, चेंडू हवेमध्ये, फटका फसतोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. आणखीन एक फलंदाज सन्मित्र मात्रे बॅक टू द पॅव्हलियन. शिरूविकचं कौतुक करावं तेवढं कमी असणार आहे. काय विश्वास ठेवलाय प्रमोद वरती. मागच्या सामन्यामध्ये 28 धावा ज्या गोलंदाजाला कुठल्या गेल्या होत्या आणि त्याच गोलंदाजाला पहा सेमीफायनलच्या सामन्यामध्ये पॉवर प्लेचं षटक हाताळायला दिलंय आणि त्याने सलग 2 चेंडूवरती 2 विकेट घेतल्यात. पहिल्यांदाच हॅट्रिक वरती येतोय प्रमोद हा गोलंदाज. प्रमोद पाटील हॅट्रिकची सुवर्ण संधी या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये त्यांनी नक्कीच प्राप्त केली. तर मोठं यश त्याच्यासाठी आणि त्याच्या संघासाठी असू शकते. हॅट्रिकचा चेंडू घेऊन मैदानात नक्कीच प्रमोद सज्ज असेल. नवीन फलंदाज मैदानात येतोय मंदार मात्रे. मंदार मात्रे आज दिवसाच्या क्रिकेटमध्ये सुद्धा अतिशय चांगलं क्रिकेट तो खेळला होता. मंदार मात्रेने आज खऱ्या अर्थाने अलिबाग प्रीमियर लीग गाजवलेली आहे. आपल्या डावखुऱ्या शैलीने त्याने खोऱ्याने धावा या अलिबाग प्रीमियर लीग मध्ये काढलेल्या आहेत. हॅट्रिकचा चेंडू असणार आहे आणि स्ट्राईक वरती फलंदाज आहे तो नितेश कटोर आहे, अर्थात नवगावचा हा खेळाडू. हॅट्रिकचा चेंडू प्रमोदचा राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलीच्या रफ्तारने हा चेंडू गेला. टप्पा पडल्यानंतर पाहिला तर हा चेंडू खाली राहतोय. अगदी विकेट किपरच्या हातात ओमकार पाटील हा विकेट किपरच्या रूपात आहे. त्या ठिकाणी साई झिराटचा हा खेळाडू ओमकार पाटील हा अतिशय सुंदर विकेट किपिंग करतोय त्या ठिकाणी. आणि तिसरा चेंडू मात्र निर्धाव जातोय. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये कोणती धाव खर्च केलेली नाहीये आणि 2 विकेट प्रमोदच्या नावावरती. हा 4था चेंडू प्रमोदचा. यावेळेस स्टेट बॅटने खेळलाय. चेंडू जातोय डीप कव्हर वरती, डीप एक्स्ट्रा कव्हर वरती. क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धाव अर्थात या ठिकाणी येतोय कटोरच्या खात्यामध्ये. धावसंख्या 1 ने वाढतोय. धावफलकावरती एकूण धावा लागतात त्या 9 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 9 धावा खर्च केलेल्या आहेत. दोन्ही गोलंदाजांनी अतिशय अफलातून गोलंदाजी या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये करताना पाहतो. शिरूविकचा अतिशय अनुभव आणि लोंबडीचा दिमाग असणारा हा आखाती देशामधून खेळून आज अलिबाग प्रीमियर लीग खेळतोय. हे खऱ्या अर्थाने आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी महत्त्वाचं आहे. अगदी भारत देशाच्या बाहेर खेळणारा खेळाडू आज आपल्या अलिबाग प्रीमियर लीगमध्ये सेमीफायनलच्या सामन्यामध्ये खेळतोय आणि तो सुद्धा संघनायक म्हणून.
रायगड डायनामोस पिजारी संघाचा हा संघनायक आज अतिशय सुंदर कामगिरी केलेली आहे. त्यांनी 4 चेंडूमध्ये 2 फलंदाज गारद केलेत या ठिकाणी प्रमोद पाटीलने आणि 1 धाव अद्यापपर्यंत खर्च केले. 5वा चेंडू असणार आहे. मोठा फटका यावेळेस खेळण्याचा प्रयत्न केलाय मात्र चेंडू मिडॉपवरती क्षेत्ररक्षक शिरूविक फील्ड करतोय. आणखीन एक चेंडू निर्धाव जाताना प्रमोद पाटीलचा पाहतोय. मागच्या सामन्यामध्ये तब्बल 28 धावा कुठल्या गेल्या आणि सेमीफायनलच्या सामन्यामध्ये जो विश्वास ठेवला त्या विश्वासावरती नक्कीच खडा उतरलाय प्रमोद पाटील. अंतिम चेंडू असणार आहे पॉवर प्लेचा आणि त्या समोर ती मंदार मात्रे हा फलंदाज पाहतोय. जय हनुमान मिलकतकार संघाकडून तो यावर्षी नक्कीच खेळतोय असा हा मंदार मात्रे अर्थात लोणारचा हा खेळाडू आहे परंतु जय हनुमान मिलकतकार या संघाकडून तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस चेंडू पहा थोडासा स्लोरम गती परिवर्तन होतं. या चेंडूवरती ही सुद्धा कोणती धाव येत नाही. षटक संपतोय. पॉवर प्लस दुसरं षटक प्रमोद पाटीलचं या ठिकाणी संपलंय आणि या षटकामध्ये फक्त धावा त्यांनी खर्च केल्या त्या 1 धाव खर्च केली आणि 2 विकेट त्याच्या नावावरती आहेत. लाजबाब अतिशय कंजूस षटक आज या स्पर्धेमधलं प्रमोद पाटीलने सेमीफायनलच्या या सामन्यामध्ये करून दाखवलंय. लाजबाब गोलंदाजी प्रमोद पाटीलची. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती एकूण धावा लागतात त्या 9 धावा. अर्थात दर्ने गुरुजी आम्हाला या ठिकाणी कळवतात की 1 धाव खर्च करणारा हा अलिबाग प्रीमियर लीग मधला 3रा गोलंदाज आहे. काय फाटक सर काय बोलाल. अफलातून गोलंदाजी ही अलिबाग प्रीमियर लीग मध्ये झाले. फाटक सर. संजय, इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती जेव्हा खेळाडूंना यायला संधी मिळते त्यावेळेला ते सारे स्वप्न रंगवून येतात आणि त्या स्वप्नांना सत्यामध्ये उतरवताना त्यांना एक आगळा वेगळा आनंद मिळत असतो आणि अशा प्रकारचे विक्रम प्रस्थापित करताना खेळाडूंचा आनंद खऱ्या अर्थानं गगनात मावेनासा होत असतो. आणि जसं तुम्ही म्हणालात की किशोर नाईक ह्यानं आजची रात्र गाजवली. तो फिल्डिंगमध्ये माहीर आहे, तो चपळ आहे, तो मेहनती आहे, त्याच्याकडे भरपूर स्वप्न आहेत पण ती स्वप्न नुसती बघत नाही तर ती सत्य उतरवण्यासाठी तो केवढी अपार मेहनत घेतो हे सुद्धा आपण आजच्या रात्रीत पाहिलंय. आणि असा हा किशोर नाईक या संघाचा फार मोठा तारणहार आहे हे मात्र आपण विसरून चालणार नाही आहे. षटक क्रमांक 3 ची सुरुवात होती आहे. शिरूविकनं पहिल्या षटकात 8 धावा खर्च केल्या, 1 विकेट प्राप्त केली. तदनंतर सर्वोत्तम षटक टाकण्याचा बहुमान प्राप्त केला तो प्रमोद पाटलांनी आणि त्यांनी 2 विकेट काढल्या, 1च धाव खर्च केली. सर्वोत्तम स्पेल त्याचा या सामन्यामध्ये आपण पाहिला मित्रांनो. आता पुन्हा एकदा 3ऱ्या षटकासाठी स्वतः कॅप्टन हातात चेंडू घेऊन फिल्डिंगमध्ये आपण जर पाहिलं तर फाईन लेग, थर्ड मॅन, पॉइंट, कवर पॉइंट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप कवर असं क्षेत्ररक्षण मैदानात सजवून पुन्हा एकदा शिरूविक आपल्या हाती चेंडू घेऊन गोलंदाजी करायला तैयार झाला है. शिरूविक बहुत बड़े खिलाड़ी है और प्रदेश गमन करते हुए काफ़ी सारा नाम कमा के लौटे हैं भारत. लेकिन उसके बाद आज ये मौका उनके लिए बहुत मायने रखता है. शिरूविक का नाम पूरे भारतवर्ष में बड़े इज्जत के साथ लिया जाता है दोस्तों. और ये खिलाड़ी टीम के कैप्टन, होनहार कैप्टन, जिम्मेदार कैप्टन है. और जिम्मेदार कैप्टन जब जब कोई रणनीति बनाता है तो उसके मुताबिक खिलाड़ियों को उनको साथ देना भी पड़ता है. सबका साथ सबका विकास, हर क्षेत्र में ये रूल लागू होता है दोस्तों. और ये विकास कैसे आगे बढ़ेगा, ये सबका भला कैसे होगा, शिरूविक अपने 11 खिलाड़ियों को लेके कैसे आगे बढ़ेंगे ये तो देखने की आवश्यकता होगी. गेंदबाज शिरूविक तैयार. ओवर नंबर 3 और व्यक्तिगत तौर पर उनका दूसरा ओवर चालू होने वाला है. पहली गेंद को खेला, बहुत ही बेहतरीन स्ट्रोक, 6 रन. डीजे हेलो.
कल ही यासीन मर्चेंट साहब ने कमेंट्री करते हुए बताया था, एक होता है बेहतर और दूसरा बेहतरीन। मुझे लगता है ये बेहतरीन के कैटेगरी में आता है ये छक्का, बेहतरीन स्ट्रोक। यहाँ पे घुटना टेक तमाशा देख वाला प्रोग्राम सेट किया था, अच्छा शॉट खेला, लेकिन फील्डर वहां पे मौजूद गेंद को उठाया, लेकिन तब तक बल्लेबाज ने 1 रन आसानी के साथ पूरा किया, यस आउट करार दिया। हिट विकेट, ये तो यहां से पता नहीं चलता, काफी दूर हम लोग देखते हैं तो ऐसा वाकया, ऐसा मोमेंट साफ नजर नहीं आता। इस तरह से चौथा विकेट यहां से निकलता हुआ बल्लेबाज को शायद मैदान से वापस लौटना पड़ सकता है। हिट विकेट का मामला मुझे लगता है 3 रातों में पहली बार हुआ होगा। यह मामला थर्ड अंपायर के पास गए हैं और निर्णय बिल्कुल पेंडिंग होगा। क्या होगा निर्णय? प्रतीक्षा होगी, इंतजार होगा कि क्या होगा इस बल्लेबाज का भविष्य, रहेगा मैदान में या वापस लौटेगा, ये भविष्य अभी पेंडिंग है। डिसीजन पेंडिंग ऑन स्क्रीन। आज की रात में, पूरे रात में देखा जाए तो दरने गुरुजी हमसे कहते हुए और विराज सखे नौगांव से बिलोंग करने वाले हमारे स्टैटिशियन कहते हैं कि क्लीन बोल्ड एक भी बल्लेबाज आज रात हुआ नहीं है। ये क्या बेहतरीन रिकॉर्ड रखा है इन स्टैटिशियन ने, ये बेहतरीन, बहुत ही शानदार। मेहनत काफी कर रहे हैं खूब सारे लोग इस प्रतियोगिता को सजने के लिए, संवरने के लिए, अच्छा होने के लिए, बेहतरीन बनाने के लिए कितनी सारी मेहनत मशक्कत कर रहे हैं। सबको क्रिकेट अलीबाग के माध्यम से हम सलाम करते हैं। हर साल इस तरह का आयोजन होगा। छोटम शेठ ने इसके पहले बताया कि ये जो पहला पर्व है अलीबाग प्रीमियर लीग का, उसके बाद आने वाले हर साल में दिसंबर के महीने में ठंडी के मौसम में ये प्रतियोगिता इस मैदान के ऊपर होगी और जरूर होगी, इससे शानदार होगी। और आयोजन में इस वर्ष अगर कोई कमियां नजर आई होगी तो ये सब भर निकालेंगे और ये इससे बेहतर बनाने की कोशिश करेंगे, ये उनका वादा है। सिर्फ आप सबका सपोर्ट मिलना उनको बहुत जरूरी। क्या बात, जबरदस्त प्रतियोगिता हो तो ऐसी, नहीं तो ना हो, मूछे हो तो नथुलाल जैसी, वरना ना हो, ऐसा नमक हलाल में डायलॉग है दोस्तों। नक्कीच पाठक सर, काय विश्वास ठेवलाय कमिटीवरती, कमिटीने केलं हे काम खऱ्या अर्थाने शोडम शेठ यांना ते शब्द त्यांनी या ठिकाणी नक्कीच त्यांना दिलाय की हीच कमिटी घेऊन पुढची स्पर्धा आपण खेळवू। खऱ्या अर्थाने कमिटीने केलेलं काम आणि या साई क्रीडा मंडळाच्या संपूर्ण मंडळाच्या सदस्य सभासदांनी आणि महिला मंडळाने केलेलं काम हे, त्यामुळेच आज छोटम शेठ यांनी या ठिकाणी अनाउन्समेंट केली की पुढची स्पर्धा याच कमिटी बरोबर आपण पुढे घेऊन जाऊ। हे शब्द खऱ्या अर्थाने महत्त्वाचे आहेत आणि खऱ्या अर्थाने त्याची पोचपावती आज जी प्रीमियर लीग खेळवली त्याची पोचपावती या सर्व कमिटीला आणि साई क्रीडा मंडळाच्या सर्व सभासद आणि महिला मंडळाला ही मिळालेली आहे। हे सगळ्यात महत्त्वाचं आहे फाटक सर। नक्कीच संजय, कारण जी कमिटी त्यांनी नेमणूक केली त्या सर्व सदस्यांनी अपार मेहनत करून ही स्पर्धा कशी यशस्वी होईल यासाठी केलेली मेहनत नजरेआड करता येण्यासारखी नाही आहे आणि त्यांच्या या कार्याला आमचा सलाम आहे। मित्रांनो, संदीप जगे आणि त्यांची पूर्ण टीम आणि छोटम शेठ, महिला मंडळ शिराड आणि त्यांचे साथी संघ सहकारी आणि ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक आणि आपल्या सर्वांचा उदंड प्रतिसाद यांनी सजलेली, फुललेली, बहरलेली अशी ही अलिबाग प्रीमियर लीग मित्रांनो आता अंतिम टप्प्याकडे वळताना आपण बघतोय। जाऊया मैदानात पुन्हा एकदा। धावसंख्या धावफलकावर लागली आहे, तिसरं षटक चालू झालंय, धावसंख्या 15 लागले आणि षटकारांचा विचार केला तर दरणे गुरुजींना मी विचारेन की आतापर्यंत 3 रात्रीमध्ये किती षटकारांची नोंद आपल्या स्पर्धेमध्ये झालेली आहे आणि चौकार किती लागलेले आहेत?
गणित सारी आकडेमोड ही सारी तज्ज्ञ मंडळी करतायत, ज्यामध्ये दर्णे गुरुजी आहेत ते लीड करतायत आणि विराज सखे हे सुद्धा अत्यंत उमदं काम करतायत स्कोरिंगचं. भन्नाट थोड्या वेळाने आपल्याला ही माहिती आम्ही देऊ की 3 रात्रीमध्ये किती षटकार लागले, किती चौकार लागले, या साऱ्या घडामोडी आपल्याला दर्णे गुरुजी सांगणार आहेत आणि तदनंतर आपल्याला ही सारी आकडेवारी आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. मित्रांनो, जाऊया मैदानात पुन्हा एकदा. गोलंदाजीमध्ये आपण बघतोय शिरुविकला पुन्हा एकदा. शिरुविकनं पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ला, तदनंतर विकेट प्राप्त केली, वापसी केली आणि तिसरा चेंडू काय करिश्मा करतोय पाहायचं. फटका जोरात मारलाय, जोरात म्हणजे तो असा की तो बाउंड्रीच्या बाहेर गेलाच पाहिजे. दे धक्का घे छक्का, डीजे. पाठक सर, सौरभ मोरे हा खेळाडू येतोय. साई झिराट संघाचा हा खेळाडू अतिशय जबरदस्त फॉर्म मध्ये असणारा आज अफलातून फटका खेळतोय. त्याचे चाहता वर्ग खूप आहे. कमी वयात एक चांगली उंची गाठलेला हा क्रिकेटपटू आहे. पाठक सर, धन्यवाद. मी नक्की सांगेन त्या खेळाडूविषयी की आक्रमकता ही त्याची पहिली प्राथमिकता असते, त्याच्यावरती जास्त भर देतो. यावेळचा चेंडू कोणत्याही प्रकारे छेडखानीचा प्रयत्न केला नाही. त्याला माहिती आहे चेंडू ऑफस्टोनच्या जाणार आहे, बाहेर वाईड देणार आहेत, पण मग कशाला करायची हे छेडखानी. सोडून दिला चेंडू विकेट किपरला आणि पुढचं काम विकेट किपरनं चोख बजावलंय. धावसंख्येवरती 1 धावेची वाढ होते, धावसंख्या होते 22 धावा. पुढचा चेंडू शिरू. यावेळेस फटका फसतोय, मारण्याचा सारा प्रयत्न फोल गेलाय, निष्प्रभ ठरलाय आणि इथे मात्र गोलंदाज शिरुविक पुन्हा एकदा कमबॅक करतोय, वापसी करतोय. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवर षटकार, तदनंतर वाईड आणि त्यानंतर हा आलेला डॉट बॉल. अशा प्रकारे या षटकाचा ॲनालिसिस आहे. षटक अजून चालू आहे, मार्गस्थ आहे, समाप्तीच्या मार्गाकडे आता निघणार आहे. शिरुविक पुन्हा तयार, राईट अप उर द विकेट. ज्या हा वेळचा फटका बघतोय, पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न पूर्णतः असफल झालेला आहे. यष्टीरक्षक आपलं काम छान करतोय. शिरुविकचे प्लॅनिंग आणि शिरुविकची उत्तम एंट्री या सामन्यामध्ये आपण बघतोय. जरूर षटकार खाल्ले 2, परंतु षटकारांना ते घाबरत नाहीत आणि प्रतिस्पर्ध्यांच्या प्रत्येक चालीला ते बरोबर ओळखून असतात असे शिरुविक. आतापर्यंत चेंडू संपले आहेत तब्बल या षटकातले 5 आणि 1 चेंडू अजून या षटकातला यायचा बाकी आहे. मित्रांनो, हा चेंडू संपला की या पहिल्या सत्राचे 3 षटकांचा खेळ संपणार आहे. पण शिरुविकचा हा चेंडू मैदानात काय करणार बघूया. राईट टर्म ओर द विकेट. यावेळचा फटका सौरभ मोरेचा, कॅच होणार की नाही आणि कॅच झाली आहे. विकेट नंबर 4 डाऊन, डीजे. धन्यवाद संजय म्हात्रे. आत्तापर्यंत 4 विकेट प्राप्त करण्यामध्ये टॉस जिंकल्यानंतर ते प्लॅनिंग आणि त्यानंतर 5 विकेट्स घेतल्याचं प्लॅनिंग आणि त्या प्लॅनिंगमध्ये आपण त्यांची मेहनत सुद्धा बघतोय. त्यांची फिल्डिंग पण तितक्याच तोलामोलाची झाली. कॅचेस पकडल्या गेल्या, षटकार जरूर खाल्ले गोलंदाजांनी, पण विकेट सुद्धा 5 घेण्यामध्ये त्यांचं काम अत्यंत विलोभनीय आणि बघणीय झालंय, हे सांगण्यासारखं आहे. 3 षटकं संपली आणि 4थ्या षटकामध्ये आता नवीन काय घडामोडी घडणार हे आपण ऐकून घेऊया, जाणून घेऊया आमचे समालोचक मित्र संजय म्हात्रे यांच्याकडून. ओव्हर टू संजय म्हात्रे. धन्यवाद पाठक सर. शिरुविकचा स्पेल जर पाहिला 2 षटकं पूर्ण आणि त्याने 2 षटकामध्ये धावा खर्च केल्या. त्या अद्यापर्यंत 21 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट ह्या शिरुविकीच्या नावावरती आहेत. 2 षटकामध्ये 21 धावा आणि 2 विकेट त्याने प्राप्त केलेले आहेत. खऱ्या अर्थाने ही 3 विकेट आहेत. हिट विकेट सुद्धा त्याच्या नावावरती होती, म्हणजे 3 विकेट शिरुविकच्या नावावरती पाहतो. 4थं षटक प्रगती पदावरती गोलंदाज जो आपण पाहिला होता, या स्पर्धेतला सर्वात जबरदस्त गोलंदाज. एक टर्निंग मॅच केली, अगदी 6 चेंडूमध्ये 6 धावा त्यांनी खर्च करू दिल्या नाही आणि त्यावेळेस तो सामना जिंकून दिला असा हा किशोर नाईक येतोय. अर्थात ही स्पर्धा गाजली. तमाम प्रेक्षक सर्व काही योग्य रीतीने आपण या ठिकाणी पाहिलं. ती अलिबाग प्रीमियर लीग या
स्पर्धेने, त्यासाठी मी नक्कीच दोन शब्द बोलेन. हर कली महकता नहीं होती, हर बिजली चमकदार नहीं होती, संभल कर बात करो मेरे यार, हर टूर्नामेंट की शान छोटम शेठ के जैसी नहीं होती, साई कीड़ा मेडल की जैसी नहीं होती. तालिया. धन्यवाद. पाच फलंदाज गमावलेत आणि धावफलकावरती धावा आहेत त्या एकूण फक्त 22 धावा लागल्यात आणि गोलंदाजी मार्कवरती येतोय गोलंदाज अलिबाग एंड कडून किशोर नाईक. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर पाहिली तर अर्थात या ठिकाणी लावला गेला आहे तो एक शॉट थर्डमॅन, एक शॉट फाईन लेग आहे आणि एक क्षेत्ररक्षक आपण जो पाहतो तो गलीमध्ये आहे. एक शॉट पॉइंट वरती क्षेत्ररक्षक झालं अगदी रचलेला आहे. तर एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला. पहिला चेंडू किशोर नाईकचा. पहिल्या चेंडूवरती आक्रमक फटका लावण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि फलंदाज यावेळेस बॅक टू द पॅव्हलियन. आणखी एक मोठा झटका किशोरच्या गोलंदाजीवरती, फलंदाज बाद. संजय म्हात्रे, किशोर नाईकचं आजच्या रात्रीतलं प्रदर्शन, त्याचा यशस्वीपणा आणि त्याचे बुलंद इरादे हे बघता फक्त एकच म्हणावंसं वाटेल, आज की रात किशोर नाईक के नाम. धन्यवाद. नक्कीच किशोर नाईक हा अलिबाग प्रीमियर लीग मध्ये अगदी चमकलेला हिरा आहे. खऱ्या अर्थाने एक नसीब असतं, नसीब कोणाचं कधी उजलेल हे सांगू शकत नाही. आणि आज किशोर नाईकने केलेलं हे प्रदर्शन हे पेजारी या संघासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आणखीन एक बली त्याच्या नावावरती जातोय आणि 6वा हादरा बसलाय तो या ठिकाणी या थळ संघाला. युवराज 11 थल हा संघ पहिला बॅटिंग करतोय आणि अशा वेळेस 6 फलंदाज बाद झालेत, परंतु त्यांचा वाघ अजून सुद्धा मैदानामध्ये आहे. वाघासारखा लढण्याची क्षमता आहे. पेशरमध्ये कित्येकदा त्याने बऱ्याचशा मॅचेसमध्ये अगदी धुवाधार फलंदाजी करून आपल्या संघाला संकटातून बाहेर काढणारा हा संकट मोचक म्हणून फलंदाज आहे. अर्थात यावेळेस त्याला ती जबाबदारी पेलावी लागेल, मोठी धावसंख्या उभारावी लागेल, मोठे फटके खेळावे लागेल. अशा वेळेस किशोरचा हा दुसरा चेंडू. मंदार मात्रेला मात्र पुन्हा एकदा बॅट वरती चेंडू व्यवस्थित येत नाही. या मिड ऑफ वरती क्षेत्ररक्षक आहे, चेंडू फील्ड करतोय, कोणतीही धाव येत नाही. 2 चेंडू सलग निर्धाव टाकलेत किशोर नाईकने. आपलातून गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी आज त्यांनी करून दाखवले आणि अलिबाग प्रीमियर लीग वरती खऱ्या अर्थाने उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याची कामगिरी होते अद्यापर्यंत. समोर ती पुन्हा एकदा मंदार मात्रे, डावखुरा फलंदाज आहे. किशोरचा हा पुढचा चेंडू. पूल करण्याचा प्रयत्न होता, मात्र पहा या ठिकाणी थोडासा आवाज आलेला असं वाटतोय. थोडंसं नक्कीच निराश असणार आहे. ओमकार पाटील विकेट किपरच्या रूपात आहे. मंदारची विकेट किती महत्वाची आहे गोलंदाज किशोरला माहित आहे आणि शिरू विकला सुद्धा माहिती आहे. आणखीन एक चेंडू निर्धाव टाकतोय, सलग 3 चेंडू निर्धाव आणि 3 चेंडू मध्ये फक्त एक विकेट आहे. मंदारला अर्थात 3 निर्धाव चेंडू अद्यापर्यंत खेळून काढलेत किशोरने. हा 4था चेंडू किशोर नाईकचा. यावेळेस लेट कट पद्धतीने चेंडू खेळलाय, गलीमधून एक धाव घेतलेली आहे. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला मंदारने आणि ते आवश्यक होते. 3 चेंडू निर्धाव गेल्यानंतर आणखीन एक चेंडू निर्धाव जाणार नाही आणि स्ट्राईक रोटेट होईल हा प्रयत्न मंदारने केलेला आहे. 4 चेंडू मध्ये फक्त 1 धाव खर्च केलेली आहे. धावफलकावरती एकूण धावा लागतात त्या 23 धावा. पटक सर कमीत कमी धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न हा सेमीफायनलच्या सामन्यामध्ये होईल असं कुठेतरी वाटतोय, कारण 4थं षटक आता सुरू आहे आणि 23 धावा फक्त धावफलकावरती लागल्यात. काय गोलंदाजी, शिरू वेग, प्रमोदने केलेली गोलंदाजी आणि त्यानंतर त्यावरती मोहर लावण्याचा प्रयत्न करतोय तो किशोर नाईक. अगदी खोलातला चेंडू होता, बुंद्यात टाकला होता, स्टेट बॅटने त्याला केलाय. कार्पेटच्या आधाराने चेंडू जातोय लॉंग ऑफ वरती. एकेरी धाव मात्र धावफलकावरती वाढणार आहे. या एका धावेने धावसंख्या वाढतोय ती 24 या धावसंख्येवरती. 4थ्या षटकातला अर्थात अंतिम चेंडू असणार आहे किशोरचा. या 5 चेंडू मध्ये 2 धावा खर्च केल्यात, 1 विकेट त्याच्या नावावरती आहे.
6 धावा पाहिजे असताना फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या किशोरने आणि त्यानंतर पहा आणखीन अफलातून षटक आतापर्यंत येतोय किशोर नाईकचं. काय गोलंदाजी आजच्या रात्रीमध्ये सेमीफायनलच्या सामन्यामध्ये किशोर नाईकच्याकडून होतोय. अंतिम चेंडू किशोर नाईक, अर्थात पुलचा हुक केला चेंडू. चेंडू सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. अद्यापर्यंत आपण पाहतो या अलिबाग प्रीमियर लीग मध्ये 123 चौकार. आता जो चौकार लावला तो मंदारचा 123वा चौकार आणि 209 षटकार या आतापर्यंतच्या अलिबाग प्रीमियर लीग मध्ये आपल्याकडे आलेला हा लेखोजोखा फाटक सर आपण पाहतोय. अतिशय जबरदस्त गुणलेखकाची कामगिरी आमचे दरणे सर आणि विराज सके या ठिकाणी करताना पाहायला मिळतात. थेरोंड्यावरून अगदी 2016च्या त्या स्पर्धेमध्ये सुद्धा होते आणि आज सुद्धा या अलिबाग प्रीमियर लीगचे खऱ्या अर्थाने ते गुणलेखक आहेत. अफलातून कामगिरी ह्या दोन्ही गुणलेखकाकडून होतोय. फाटक सर एक मिनिट. दरम्यान याच्या पुढील होणारा दुसरा सेमीफायनलचा सामना RM सप्लायर्स जिराड त्याच्या विरुद्ध आहे A3 सोगाव. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की हे षटक संपल्यानंतर आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. फाटक सर. धन्यवाद संजय. मुद्दा तुम्ही बरोबर उपस्थित केला आहे, कारण दरणे गुरुजी आणि विराज सखे हे आपापल्या कामामध्ये निष्णांत आहेत, एक्सपर्ट आहेत आणि त्याचबरोबर त्यांचे दुसरे असे छुपे गुण आहेत की जे ते नम्र आहेत, शांत राहतात, कुणाला कसला त्रास देत नाहीत, कसल्या मागण्या करत नाहीत, आपलं काम चोख करतात आणि हेच या स्पर्धेला आवश्यक होतं. आणि आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये आपण जो फील बघतो त्याच्यामध्ये ड्रिंक्स ट्रॉली असेल, विविध प्रकारच्या सोयी असतील, त्या सर्व सुख सोयी या स्पर्धेच्या माध्यमातून साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळ आणि छोटम शेठ यांनी देऊ केल्यात. आणि खऱ्या अर्थानं या सामन्यांमध्ये सगळे खेळाडू त्यासाठी त्यांना थँक्यू म्हणत असतील, धन्यवाद देत असतील. आपण सुद्धा देऊया, सर्वांनी देऊया, कारण हे कार्य, हे धनुष्य जे पेललंय ते अतिशय कठीण, पण ते त्यांनी लिहिलंय आणि सहज पेललंय. आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीनं हे त्यांनी पेललंय. हे सांगण्यासारखं आहे, वाखाणण्यासारखं आहे. यशस्वी दिसतंय आपल्याला ते सारं. अंतिम षटकात काय घडणार आहे बघूया मैदानात. फटक सर, धनुष्य हे छोटम शेटनी सुद्धा पेललेलं आहे, परंतु आज आमदारांनी त्यांना तलवार हातात दिले, हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं असणार आहे. खऱ्या अर्थाने महेंद्र शेठ यांनी स्तुती केली, पहिल्या दिवशी जयंताबाईंनी स्तुती केली, परंतु सगळ्यात जे महत्त्वाचं जे वाक्य मी नक्कीच रायगड जिल्ह्याच्या अध्यक्षा पारधी मॅडम यांनी जे वाक्य त्या ठिकाणी आपल्या भाषणामध्ये सांगितलं होतं की छोटम शेठ हा अलिबाग तालुक्यामध्ये एक छोटम शेठ आहे, परंतु रायगड जिल्ह्यामधले जे 15 तालुके आहेत त्यामध्ये जर प्रत्येक तालुक्यामध्ये एक एक छोटम शेठ असेल तर रायगडचा विकास काय होईल. म्हणजे अख्ख्या रायगडमध्ये फक्त आणि फक्त एकच छोटम शेठ सारखा माणूस आहे आणि तिथे माणुसकी आहे. ह्या अध्यक्षा पारधी मॅडम यांचं हे वाक्य अगदी स्मरणात आणि हृदयात राहील असं वाक्य होतं. धन्यवाद संजयजी. या दरम्यान एक घड्याळ सापडलेलं आहे, ज्याचं कोणाचं हरवलं असेल त्याने ओळख पटवून ते घड्याळ घेऊन जायचं आहे. इथे व्यासपीठाकडे यायचं आहे आणि पुढच्या इनिंगसाठी मी विनंती करेन धनंजय कुलकर्णी आणि सौरभ यांना रेडी राहायची. ओव्हर टू वन्स अगेन सुहास पाठक सर. धन्यवाद संदीप. 5वां और अंतिम ओवर मैदान पे शुरू हो चुका है. जयेश राजभर बाएं हाथ के गेंदबाज मैदान पर अपने गेंदबाजी की शुरुआत कर चुके हैं और उन्होंने पहली गेंद पर 1 रन खर्च किया है. बल्लेबाज बाएं हाथ के अभी मैदान पर मौजूद है, जहां पर
जयेश राजभर की इस गेंद को बहुत अच्छी तरह से खेला है मंदार म्हात्रे ने। गेंद को जब तक फील्डर उठाते बल्लेबाजों ने यहाँ पर 2 रन पूरे करने का इरादा जाहिर किया था। 2 रन हालांकि पूरे भी हुए, काफी तेज गति से यहाँ पर दौड़ लगाई और यहाँ पे 2 रन पूरे किए। काफी बेहतरीन रनिंग। 2 के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 31 रन स्कोरबोर्ड के ऊपर। जबकि विकेट की बात करें तो अब तक उनके 6 विकेट चले गए, ऐसा हमारे स्कोरबोर्ड के बहुत ही होशियार खिलाड़ी विराज सके हमसे कहते हुए। जयेश राजभर बहुत ही होशियार गेंदबाज है, नपुदिली गेंदबाजी करने में माहिर गेंदबाज है। मैदान पे गेंदबाजी करते हुए यहां चकमा देने का प्रयास, एक अपील उठा, अपील में आवाज बहुत बड़ी लेकिन सच्चाई में कोई दम नजर नहीं आता हुआ। और बहुत अच्छी तरह से अपील करने के लिए कोई मौका मिलना चाहिए तो अपील कर देते हैं, लेकिन अंपायर भी उतने होशियार है कि उसमें से क्या सच्चाई है इसे तराशते हैं और देख लेते हैं, उसके बाद अपना निर्णय सुनाते हैं। जी हाँ, ये नॉट आउट है। 3 गेंदें समाप्त हुई, अगली 3 गेंदों में होगा क्या हम सुनते हैं। आइए चलते हैं संजय म्हात्रे के साथ। थैंक यू संजय म्हात्रे। फाटक सर, चौथा चेंडू या ठिकाणी नक्कीच जयेश राजभर गोलंदाजी मार्कवरती आहे। मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होतो या ठिकाणी। चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार। फाटक सर, आपण पाहतो तर अलिबाग प्रीमियर लीग मध्ये आपण षटकार पाहिले, चौकार पाहिले, तर या ठिकाणी जे डॉट चेंडू जे गेलेत ते सुद्धा आपण या ठिकाणी सांगणार आहोत। 526 चेंडू पूर्ण अलिबाग प्रीमियर लीग मध्ये आतापर्यंत डॉट गेलेले सुद्धा आपल्या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी स्वीपचा फटका केला, चेंडू सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, 2 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार। लागोपाठच्या 2 चेंडूवरती यावेळेस पहा मंदार म्हात्रेने 2 चौकार घेतलेत आणि 39 ही संख्या धावफलकावरती लागले। अंतिम काही चेंडू शिल्लक आहेत। यावेळेस जयेश राजभर गोलंदाजी मार्कवरती आहे। अश्विनी संघाचा हा अतिशय हुकमी गोलंदाज सातत्याने शेवटचं षटक ज्याच्याकडे नेहमीच येत असतं, मग अश्विनी संघ असो की अलिबाग प्रीमियर लीग असो, अशा प्रत्येक वेळी त्याला हे शेवटचं षटक हाताळण्याचं, पेशरचं षटक हाताळण्याची जबाबदारी सोपवली होती। परंतु लगतच्या 2 चेंडूवरती चौकार आले। अंतिम चेंडू जयेश राजभरचा, यावेळेस फटका केलाय, मिसफीड होतोय, चेंडू केलाय सरळ ओव्हर द रोप, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर। आणखीन एक तिसरा सलग चौकार मंदार म्हात्रेच्या बॅटमधून। सो 43 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 44 धावांचं आव्हान उभं केले प्रतिस्पर्धी पिजारी संघासमोरती रायगड डायनामोस पिजारी हा संघ 44 धावांचं आव्हान कशा पद्धती पार करणार। तत्पूर्वी आपण पाहतो 3 फलंदाज आतापर्यंत सलग 3 चौकार मारणारे 2 फलंदाज या ठिकाणी या आतापर्यंतच्या अलिबाग प्रीमियर लीगच्या या सेमीफायनलच्या सामन्यापर्यंत आहेत। सलगच्या 3 चेंडूवरती 3 चौकार हे आतापर्यंत 2 फलंदाजांनी मारलेले पाहिले। 526 चेंडू निर्धाव या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आतापर्यंत झालेले पाहतोय आणि आता मात्र जिंकण्यासाठी आवश्यकता धावांची असणार आहे ती 44 धावांचं आव्हान जे रायगड डायनामोस पेजारी संघासमोर ते ठेवलेलं आहे। युवराज 11 थल संघाने ते कशा पद्धतीने पार करणार की या ठिकाणी हे आव्हान रोखण्यात यशस्वी होणार ते युवराज 11 थल संघ ह्या दुसऱ्या खिलाच्या सत्राचा आखो देखा हाल सुनासाठी मी या ठिकाणी अर्थात धनंजय कुलकर्णी आणि आकाश मांजरेकर यांना मायक्रोफोनवरती बोलवतोय। ओव्हर टू धनंजय कुलकर्णी सर। धन्यवाद।
आइए नमस्कार सभी श्रोताओं का यहाँ पर तहे दिल से हार्दिक स्वागत है। रात के ठीक 4:25 हो चुके हैं और आप यहाँ पर अभी भी बने हुए हैं, क्योंकि ये जो माहौल, ये जो मौसम, ये जो एटमॉस्फेयर आपको यहाँ से नहीं छोड़ रहा है। क्योंकि एक तरफ गुलाबी ठंडी है लेकिन मौसम एकदम ऊर्जा भरा यहाँ पर नजर आता हुआ। खास कर मैं आर्यन क्रीड़ा मंडल के सभी यहाँ पर उपस्थित दर्शकों का तहे दिल से हार्दिक स्वागत करता हूँ। और शाही क्रीड़ा मित्र मंडल जिनकी ये जो पहल थी, पहला संस्करण आज किया गया इस क्रिकेट श्रृंखला को लेकर, और बहुत बढ़िया क्रिकेट का आयोजन, लगभग 240 से भी अधिक युवाओं ने इस टूर्नामेंट में भाग लिया। बहुत बढ़िया शिरकत लेते हुए जो ऑनर्स है इस टूर्नामेंट में, जिन्होंने अपने अपने टीम का चयन किया, खिलाड़ियों को चुना गया, ऑक्शन लिया गया और ऑक्शन के बाद बेहतरीन खिलाड़ियों को मौका दिया गया। इनमें से भी कुछ खिलाड़ियों को मौका दिया जाएगा ऑल ओवर इंडिया में खेलने का। ये जो पहल, ये सोच, ये समझ जो लाई है खास कर मैं छोटम जी ने धनंजय एक मिनिट इंटरप्ट करतो. टॉस होतोय. टॉस करण्यासाठी मी रिक्वेस्ट करतोय A3 सोगाव संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबरीने RM सप्लाय जिराट संघाच्या कॅप्टनला विनंती असणार आहे, आपण टॉस करण्यासाठी त्वरित कमेंट टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. बहुत बहुत धन्यवाद। नए मुकाबले की शुरुआत होने वाली जो पहल यहाँ पर है, लगभग 15 खिलाड़ियों का चयन किया जाएगा। आइए 2 स्टार मैदान के अंदर आते हुए 44 रन यानी 44 रनों का लक्ष्य अब सामने है। प्रारंभिक जोड़ी मैदान के अंदर आती हुई, दाएं और बाएं जोड़ी मैदान के अंदर शायद होगी। एक तरफ पर्पल कलर और येलो कलर की दोनों टीमें मैदान के अंदर है। कौन जीतेगा इस टूर्नामेंट को? और जो ट्रॉफी मैं देख रहा हूं यहाँ से वहां घूम रही है, हमारे शायद कैमरामैन ट्रॉफी के पास ले जाएंगे। और मैं अक्सर जब भी टूर्नामेंट करने के लिए आता हूं तो एक ही बात कहता हूं, क्या मैं तेरे काबिल हूं या काबिल नहीं। इस टूर्नामेंट को जीतने के लिए हर एक खिलाड़ी का सपना है कि इस ट्रॉफी को चुनना है और जीतना है, क्योंकि जो जीता वही सिकंदर। आइए मैं धनंजय मुंबई की ओर से, इंडिया की ओर से आपको लेके जाता हूं इस आंखों देखा हाल के लिए। और मेरे साथी कमेंटेटर जो कि मराठी के सबसे उमदा कमेंटेटर सौरभ मेरे साथ में है। वेलकम सौरभ। धनंजय सर, थोडं फक्त थांबवतो तुम्हाला, आपण टॉस करून घेऊया. A3 सोगाव संघाचा कर्णधार उपस्थित झालेला आहे आणि विनंती असेल RM सप्लाय जिराट संघाच्या कर्णधाराला की ओके, जिराट संघाचा कर्णधार सुद्धा तिथे उपस्थित आहे. नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. दोघांनी स्टेजवरती या दोघांनी. विनंती करतोय मिलिंद वाडेकर यांना की आपण नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्याचा. ओवर टू वंस अगेन धनंजय सर. बहुत बहुत धन्यवाद संदीप भाई, आप लोगों ने यहाँ पर जो हमें इस टूर्नामेंट का शिरकत बनाया, इसके लिए मैं खास कर विनोद भाई, मनु भाई खास, और उसके बाद कुछ संदीप का बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ। खास कर जिराट के प्रशांत भाई, जिनकी वजह से आज मैं यहाँ पर कमेंट्री कर रहा हूँ। एक 22 कदमों की ये क्रीज के ऊपर 2 बड़े धुएंधार बल्लेबाज को देख रहा हूँ। और खास कर मैं पेशारी के गेंदबाज किशोर की तारीफ करूंगा, जिन्होंने क्या गोल्डन आर्म लाया। 1 ओवर 6 रन चाहिए थे और शानदार गेंदबाजी के तहत अपने टीम को सेमीफाइनल में पहुंचा। और इस मैच में भी बहुत बढ़िया गेंदबाजी उन्होंने की है। अगर देखे जाए एनालिसिस इस मैच के, एक तरफ देखा जाए जो खिलाड़ी शोर गुल्ला करते हुए अपने अपने खिलाड़ियों को सपोर्ट करते हुए, शुरवीक जिन्होंने अपने पहले ओवर में 8 रन दिए, प्रमोद जिन्होंने 2 रन दिए, उसके बाद आशीष भी आए। और खास कर बिसन इस बार गेंद को खेला सामने की ओर, जो कि सामने की ओर चौका जड़ते हुए, चौके का स्वागत करते हुए, बहुत बढ़िया शॉट यहाँ पर 4 रनों के साथ खाता खोला बल्लेबाज ने। डीजे पहली गेंद पर चौका आया, खुशहाल आया, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी रसिक और ओमकार। देखा जाए तो 2011 का वर्ल्ड कप खेला गया था भारत बनाम बांग्लादेश, तो पहली गेंद पर पहला चौका वीरेंद्र सहवाग ने लगाकर शुरुआत की थी। और इस बार देखा जाए इसे चौके के साथ शुरुआत करते हुए गंभीरता के साथ बल्लेबाजी करने का प्रयास यहां पर नजर आता हुआ। अगली गेंद, इस बार गेंद और बहुत जबरदस्त आउटस्टैंडिंग नेत्र दीपक यूज 6 से यहाँ पर लगता हुआ शानदार हिट यहाँ पर किया। 2 गेंदों में 10 रन अर्जित किए, अपने खाते में लाए, टीम को कहीं भी सादगी दी। उनके जो टीम के ऑनर होंगे पेदारी, आज तो दिन भर रात भर पार्टी जरूर होगी। लेंथ खास कर नजर उसके ऊपर की बल्ले का ये स्ट्रोक, बल्ला भी क्या बढ़िया रखा सामने की ओर, गेंद को देखते रह रहे, शानदार 6 लगाया टीम के लिए अपने।
इस बार फिर एक बार उठाकर खेलने का प्रयास, गेंद सीधे निकली गई, हरकत लेते हुए बरकत लेते हुए गेंद सीमा के नजदीक, और ये 4 रनों के लिए तेज आउटफील्ड है, चौका आता हुआ 3 गेंदों में 14 रन अर्जित कर लिए। रसिक का मतलब होता है एंटरटेनमेंट, और एंटरटेनमेंट जारी है। अंडरम हो, स्पिन हो, भिंगरी हो, टिचकी हो, रबर बॉल हो, लेदर बॉल हो, शायद टेनिस बॉल हो, क्रिकेट में हर एक चीज महत्व होता है, रन रन और रन। और सच में 1 को 2, 2 को 4, 4 को 6 में तब्दील करने में माहिर बल्लेबाजी यहां पर होती हुई, चौके के साथ शुरुआत होती हुई। इस बार फिर एक बार बाहरी किनारा बल्ले का कैच लेने का प्रयास, गेंद निकलती हुई थर्मैन निधन पर गेंद को फील्ड किया। अब मौका ओमकार को मिलता हुआ, 1 रन के साथ दोनों खिलाड़ी ये समन्वय मिलाते हुए। रसिक, अब ओमकार को मौका मिला है बल्लेबाजी करने का। स्ट्राइक पर आए हमारे जो स्कोरर थोड़े से हड़बड़ाते हुए, लेकिन सच में सबर है कि 4:30 बजे है, कोई बात नहीं है, क्योंकि ये बहुत बढ़िया स्कोरिंग की है लगातार कंटिन्यू। हम तो यहाँ से वहाँ ब्रेक लेकर आ रहे हैं, लेकिन स्कोरर को बिल्कुल भी ब्रेक मिला नहीं है। उनकी नजर हर एक रन की खबर है और हर एक रन पर कड़ी नजर है। ऐसे हमारे स्कोरर, शानदार और दमदार क्रिकेट का आयोजन यहाँ पर नजर आता हुआ। कुछ ही गेंदों का खेल शेष है, अगली गेंद की शुरुआत। इस बार अंदर की गेंद थी, अंपायर के पास इशारा जरूर किया, लेकिन यॉर्कर गेंद थी, विकेट कीपर के पास आई। और अक्सर मैं कहता हूं डॉट गेंद है ये। ये इवेंट संदीप कैसा हो, इवेंट खास करके देखा जाए तो दिवाली खुशियां भरी होती है, होली कलरफुल होती है, लेकिन इवेंट कैसा होता है तो इवेंट वंडरफुल होता है। और सच में इस वंडरफुल इवेंट के लिए मैं साई जिराड और आदरणीय दानवीर, ऐसा कहा जाएगा मेरे ख्याल से, आदरणीय दिलीप भोईर जी को, जिनको आज देवदूत की यहाँ पर प्रतिमा मिली है। सच में एक बहुत ही बढ़िया काम उनके माध्यम से कोविड-19 में और कई जगह उन्होंने काम करते आ रहे। 10 साल का उनका इतिहास है। अगली गेंद की शुरुआत, पुल करने का प्रयास और बाहरी किनारा का ठीक बल्ले के ऊपर गेंद लगी और कॉट बाइंडर विकेट, और पहले विकेट का पतन होता हुआ ओवर की समाप्ति होती। पहला ब्रेक यहां पर देते हुए प्रियेश, और शानदार गेंदबाजी के साथ, लेकिन जो बल्लेबाजी यहां पर हुई पहले ओवर के बाद रन संख्या 15 रन। पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला। पहिल्या षटकामध्ये 15 धावा धावफलकावरती लागल्या, एक गडी मात्र बाद झालाय। जिंकण्यासाठी तसं पाहिलं तर 44 धावांचं आव्हान तसं पाहिलं तर सोपं सुद्धा आहे, कठीण सुद्धा आहे। मात्र मित्रांनो, क्रिकेटचा हा खेळ आहे। अफाट अशा मैदानी तू खेळ यशवेळी, डाव तुझाच येताच जमी तो आपली खेळी, काळ करी मग गोलंदाजी संकट चेंडूपैकी, भवताली तव छेल घ्यावी तो फासे टाकी, मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण डाव, या साऱ्यांना चकविशील तर मिळेल तुझला धाव, सावधानी तोच येथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला। या क्रिकेटच्या खेळामध्ये आपण पाहतोय, या क्रिकेटने आपल्याला सर्व काही दिलंय। अलिबाग प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण पाहतोय आपल्या अलिबाग तालुक्यातील खेळाडूंना एक उत्तम असं व्यासपीठ येथे उपलब्ध झालेलं आहे। आणि आज आपण पाहतो या स्पर्धेचा अंतिम क्षण, सेमीफायनलचा हा सामना रंगतो युवराज 11 थळ विरुद्ध रायगड डायनामोस पेजारी या दोन संघांमध्ये। प्रथम टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं। प्रथम सत्रामध्ये आपण पाहिलं तर 43 धावांवरती 5 षटकांमध्ये रोखलं होतं। आणि षटकाची सुरुवात आपण जर पाहिली, दुसऱ्या सत्राची सुरुवात अगदी सुंदररित्या झाली होती। 15 धावा प्रियेशवरती आपण पाहतो हल्लाबोल केला होता फलंदाज रसिक पाटीलने। ओमकार पाटीलला मात्र स्वस्तामध्ये बाद व्हावं लागलं होतं। तर पाहूया दुसऱ्या षटकातील खेळामध्ये आपण पाहूया फलंदाजीसाठी आलाय फलंदाज शिरुबेकने सुद्धा या APL मध्ये चांगली गोलंदाजी केली आहे, फलंदाजीमध्ये सुद्धा चांगलं योगदान दिलंय। शिरुबेककडे तो सारा अनुभव आहे, भरपूर ठिकाणी तो क्रिकेट स्पर्धा खेळतो, आंतरराष्ट्रीय लेवलवरती सुद्धा त्याने टेनिस क्रिकेट
खेळलाय, त्यामुळे एक अनुभव त्याच्या वाट्याला आहे. तर पाहूया समोर येणारा गोलंदाज आहे पवन कोंडाजी. पवन कोंडाजीने मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. एक तिसरं षटक त्याने जे फेकलं होतं त्या तिसऱ्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं मॅच त्याने फिरवली होती. अशी गोलंदाजी पवन कोंडाजीकडून आपण पाहतोय. अगदी कमी वयाचा हा खेळाडू. तर पाहूया यावेळेला समोर फलंदाज आहे जो सेट फलंदाज आहे, ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आणि 1 षटकार आलाय. तो फलंदाज रसिक पाटील. याला रोखण्यामध्ये पवन कोंडाजीला कितपत यश मिळत आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आपण पाहतोय. गुडलाईन स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर जातोय. विकेट किपर आपलं काम चोख निभावतोय. एक चांगला गोलंदाज होण्याचा जरूर पवन कोंडाजीकडून हा प्रयत्न आपण पाहतोय. श्री गणेश चाळमाळा संघाकडून प्रतिनिधित्व करतोय. ह्यावेळी आपण पाहतोय युवराज 11 थर्ड संघाचं प्रतिनिधित्व करत असताना. पाहूया पुढील चेंडू. यावेळेला आपण पाहतोय लेट कटचा फटका. चेंडू थर्ड मॅन सीमारेषा बाहेर. चौकार. पहिला चेंडू आणि ह्या चेंडूमध्ये आपण पाहतोय पवन कोंडाजीचा फरक जाणवतोय. ह्या चेंडूवरती फलंदाजाला रूम मिळाला होता. डी पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट थर्डमॅन आहे. या दोघं क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू सीमारेषा बाहेर पाठवलाय. यावेळेला आपण पाहतोय स्ट्रेट हिट, स्ट्रेट डाऊचा फटका. चेंडू लॉंग ऑफ सीमारेषा बाहेर. वेलकम फोर बाय रसिक पाटील. अगदी रसिक पाटीलची धनंजय सर जर फलंदाजी पाहिली, अक्षरशः खडे खडे मारलेला हा फटका आपण पाहतोय. मिडो क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सुंदररीत्या चौकार लगावलाय. यावेळेला आपण पाहतोय थोडासा संयम दाखवतोय. चेंडू गेलाय डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने. एक सिंगल धाव मिळते. स्ट्राईक रोटेट झाले. धावसंख्या 1 ने वाढले. धावसंख्या झालेली आहे ती 24 धावा. अजून जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता आहे. 44 धावसंख्येचा पाठलाग करत असताना एक सुंदर सुरुवात पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ते रायगड डायनामोस पेजारी या संघाचे. ॲडव्होकेट आस्वाद पाटील पुरस्कृत हा संघ आहे. सेमीफायनलची ही लढत. पवनचा पुढील चेंडू. शिरूविक आपण पाहतोय यावेळेला उलट्या हाताने खेळण्याचा जरूर प्रयत्न करतोय. झिम्बाब्वेचा डेव्ह हॉटन या खेळाडूने सर्वप्रथम हा स्ट्रोक त्याने अंमलात आणला होता. क्रिकेटमध्ये सुद्धा आपण पाहतोय बऱ्याचशा काही खेळाडूंनी स्ट्रोक आत्मसात केलेत आणि त्या स्ट्रोकवरती काही खेळाडूंची सुद्धा महारत आहे. सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर ग्लेन मॅक्सवेल रिव्हर्स शॉट खेळण्यामध्ये खूप माहिर असा खेळाडू आहे. रसिक पाटीलचा स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू एक्स्ट्रा कव्हर. सीमारेषा बाहेर. चौकार. धावफलकावरती धावसंख्या झालेली आहे ती 2 षटकांचा खेळ पूर्ण. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा धावफलकावरती लागल्यात. परंतु आपण जर पाहिलं तर रसिक पाटीलच्या बॅट मधून निघालेल्या आहेत त्या 28 धावा. 5 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. परंतु आपण जर पाहिलं तर पब्लिक मधून सुद्धा त्याचा या बॅटिंग वरती जरूर सपोर्ट होताना दिसतोय. आपण जर पाहिलं तर भारतातील कुठल्याही मैदानावरती सचिन तेंडुलकरचा आवाज अजूनही रिटायर्ड झालेला असून सुद्धा सचिन तेंडुलकरचा आवाज नक्कीच अजूनही तो घुमतोय. तर पाहूया उर्वरित सामन्यामध्ये कशा पद्धतीने यावेळेला मैदानावरती रंगतता वाढली जाते हे आपल्या राष्ट्रीय भाषामध्ये हिंदीमध्ये आपल्याला ऐकवतील धनंजय कुलकर्णी सर.
बहुत बहुत धन्यवाद सौरव। और शानदार इस वक्त इनिंग यहाँ पर नजर आते हैं और शुरविक इस वक्त अश्वमेघ का घोड़े को लेकर आगे चलते हुए, अपने टीम को आगे लेके चलते हुए, फाइनल के लिए दौड़ लगाते हुए ऐसा नजर आता हुआ। क्योंकि एक तरफ जो बल्लेबाजी धुआंधार होती हुई, लगभग यहाँ पर 29 रनों का रन संख्या यहाँ पर बन चुके हैं, जो दरकार है कहीं से भी कम करने का प्रयास करते हुए। इस बार गेंद को खेलना चाहा, लेग स्टंप के पास थोड़ी सी नजदीक थी, स्टंप के ऊपर से गेंद विकेट कीपर के सीधे हाथों में गई। ऐसा लग रहा है कि फिल्म के गाना तुमने पुकारा और हम चले आए, उस प्रकार की गेंद सीधे विकेट कीपर के पास। बहुत ही बढ़िया गेंदबाजी करनी पड़ेगी। अभी भी मैच कोई जीता नहीं, कोई हारा नहीं, संघर्ष मैदान के अंदर जारी। क्रिकेट एक अनिश्चितताओं का खेल है, कभी भी चमत्कार हो सकता है, क्योंकि हम जो सोचते हैं वैसा होता नहीं है। गेंद को फील्ड किया, 2 गेंदें डॉट अब तक आ चुकी है। शानदार गेंदबाजी करने का प्रयास यहाँ पर गेंदबाज के ओर से होता हुआ। जो हुनर है, जो टैलेंट है, जो आपके बीच काबिलियत है, ये दिखाना बहुत जरूरी है, ताकि आगे चलकर जो हमारे चयनकर्ता यहाँ पर खड़े हैं, ताकि आगे जाके जो 60 खिलाड़ियों में आपके नाम आने बहुत जरूरी है। 60 में से 30, 30 में से 15, कौन होगा हमारे अलीबाग के लिए जो खेलने वाले जो 15 युवा लड़के जो ऑल ओवर इंडिया में मैचेस खेलने जाएंगे। कितना गर्व और अभिमान हम महसूस करेंगे कि होय आमची अलीबागची टीम सुद्धा येणार आहे खेळण्यासाठी। ये बहुत बड़ी बात है। ये जो पहल, ये सोच मैं अक्सर कहता हूँ, क्योंकि एक बार रायगढ़ टीम आती है, लेकिन जब भी अलीबाग आएगा तो मुझे भी मुंबई में ऐसा लगा प्राउड फील, हाँ माझी टीम इथे या ठिकाणी खेळायला आली। इस बार अंदर की टीम थी, अपील किया जा रहा है, अंपायर के पास दबाव दिया जा रहा है, लेकिन बिल्कुल भी लेग बिफोर नहीं है। लेग बिफोर क्यों नहीं दिया जाता है, बहुत बार प्रश्न चिन्ह होता है, क्योंकि गेंद कहाँ गिरी है, कौन सी रीजन पर गिरी है, कहाँ पे टप्पा गिरा है, और कौन से रीजन के बाद अंपायर को देखने के बाद अंपायर कहते हैं कि विकेट कीपर का क्या पीछे से वर्तन हो रहा है, उसके बाद वो खिलाड़ी को आउट देते हैं। बहुत बार ऐसा होता है कि लेग बिफोर क्यों दिया, लेकिन बहुत बार सोच समझने के बाद लेग बिफोर दिया जाता है। इसी के साथ बहुत बढ़िया अंपायरिंग, पारदर्शिता बार बार मैं कहता हूं अंपायरों की ओर से देखने मिली है। हमारे जितने भी लोग यहाँ पर इस टूर्नामेंट के लिए शामिल है, जितने भी लोगों ने पीछे के पर्दे से मेहनत की है, खुलेआम जिन्होंने आकर इस टूर्नामेंट के लिए सहयोग किया, उन सभी का बहुत बहुत धन्यवाद। अगली गेंद की शुरुआत, रन संख्या केवल यहाँ पर 30 पर जाकर पहुंचती हुई। अगली गेंद मंदार की ओर से, इस बार गेंद को खेला, शानदार शॉट आउटसाइड द ऑफ स्टंप, बहुत ही जबरदस्त नजाकत भरा ये स्ट्रोक लगता हुआ। इस दिन का सबसे बेहतरीन हिट है ये, शानदार हिट 6 रनों के लिए। आइए, पेजारी के जो टीम ऑनर है बहुत खुश नजर आएंगे और 34 रन पर खेलते हुए, माफी चाहते हैं, इस वक्त व्यक्तिगत तौर पर 34 रनों पर खेलते हुए बल्लेबाज रसिक पाटिल, और एक तरफ यहां पर रसिक के नाम से तालियों की गुंजाइश होती हुई डीप लॉन्ग ऑन रीजन पर। इस बार हल्का तो खेला, गेंद निकालते मिड ऑफ रीजन पर खिला होता हुआ, लेकिन बाल बचे, स्लिप पॉइंट पे गेंद दी, माफ की जाते हैं, लेकिन मिस फील्डिंग हुई। और इसके साथ ऐसा लग रहा है कि प्रेशर में खिलाड़ी नजर आते हुए रन को पूरा किया, आंखों में इशारा हुआ, बहुत ही बढ़िया तालमेल के साथ दोनों हिरने मैदान के अंदर दौड़ते हुए नजर आता हुआ। रन में पूरा साफ है, शानदार बल्लेबाजी यहाँ पर रसिक के बल्ले से होती हुई, और रन संख्या 38 रन हो चुके हैं। अब केवल रन संख्या की दरकार है 6 रन। क्या लंबा हिट आएगा, विनिंग शॉट लगेगा, और क्या हम फाइनल में जाएंगे? दर्शक और उनके साथी यहाँ पर बैठे हुए, मेरे ख्याल से जितने भी हर एक गांव का जो खिलाड़ी होता है उनके लिए अभिमानास्पद होता है कि हाँ हम उनके लिए आए हैं। अपील की गई और यहाँ पर अंपायर की ओर से प्लम एलबीडब्ल्यू दिया जा रहा है, और तालियों की आवाज आनी चाहिए रसिक के लिए। शानदार बल्लेबाजी इस टूर्नामेंट के लिए उन्होंने की है, लगभग 34 रन बनाकर अपने 36 रन बनाकर पैविलियन की ओर चलते हुए, और रन संख्या यहाँ पर 38 बने हैं। 38 रनों में 36 रनों का योगदान, ये यादगार इनिंग और सेमीफाइनल में खेलना है ना, बहुत बड़ी बात होती है। तो जोरदार तालियां रसिक के लिए, जितने भी दर्शक यहां पर बैठे हुए हैं, सभी का दिल जीतते हुए, सभी को वंदना करते हुए, बैट दिखाते हुए। कहते हैं ना कि टूथब्रश में नमक हो ना हो, लेकिन बल्ले में चमक होनी चाहिए, और ये चमकते हुए बल्लेबाजी की इस वक्त रसिक ने। अब नए बल्लेबाजी के लिए जाते हुए, जोहर दिखाते हुए, कुछ ही गेंदों का खेल शेष है, 3 ओवरों का खेल यहां पर समाप्त हुआ। मंदार का ओवर भी समाप्त हुआ। रन संख्या की दरकार केवल 6 रन। ये जीत के लिए 6 रनों की दरकार यहां पर है, और मैं धनंजय कुलकर्णी फिर आपके साथ यहां से ही आऊंगा नेक्स्ट मैच के लिए। तब तक आप सुनेंगे मेरे साथी कलीग सौरव को। केवल अब 12 गेंदों का खेल बचा है और रन संख्या चाहिए
अच्छे। आइए सौरव की जुबानी कैसे बनेंगे, क्या होगा क्या नहीं, और एक तरफ जो बल्लेबाजी देखने मिली और शानदार आयोजन। और मैं चाहूंगा कि गत वर्ष ये टूर्नामेंट का आयोजन हो, उसमें कोई संदेह नहीं। और आप लोगों ने जो सहयोग किया, जितने भी दर्शक, जितने भी गांव इस परिसर में है, हर एक लोगों ने एक दूसरे को सपोर्ट करते हुए टूर्नामेंट को सक्सेस बनाया। इसके लिए आप सभी लोगों का बहुत बहुत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद धनंजय सर. फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. रायगड डायनामोस पेजारी. तसं जर आपण पाहिलं, गेले 3 दिवस भरपूर सामने चेस होताना आपण पाहिलेत, कारण की ह्या मैदानावरती भरपूर सामने चेस होताना पाहिलेत. पाहूया पवन कोंडाजी येतोय गोलंदाजीसाठी. फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. महेंद्र सिंग धोनी स्टाईलने येथे सामना फिनिश करण्याचा जरूर प्रयत्न करतो फलंदाज शिरुविक. स्वतः कर्णधार आहेत. कर्णधार या नात्याने जबाबदारी काय असते, गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, या तिन्ही आघाड्यांमध्ये आपण जर पाहिलं तर शिरुविकचा संघ हा वरचढ ठरताना आपण पाहिलाय. शिरुविकचा आपण पाहतोय ऑन द राईस फटका. चेंडू गेलाय काऊ कॉर्नरच्या दिशेने. दान करा चेंडू सीमारेषा बाहेर. शौकार जबरदस्त गॅप स्ट्रोक पाहायला मिळतोय शिरुविकच्या बॅटमधून. फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. यावेळचा आपण फटका पाहतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका. पुन्हा एकदा चेंडूवरती 4 धावा मिळत आहेत. विजयी चौकार आणि फायनल मध्ये प्रवेश मिळवलाय रायगड डायनामोस पेजारी या संघाने. अप्रतिम फलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय त्या ॲडव्होकेट आस्वाद पाटील पुरस्कृत रायगड डायनामोस पेजारी या संघाकडून. नहीं, बिल्कुल भी सही और शानदार बल्लेबाजी और गेंदबाजी उन्होंने की। और खासकर मैं इस टूर्नामेंट में प्रभावित हुआ किशोर से, क्योंकि जो गेंदबाजी उन्होंने की और समय पर आकर अपने टीम को बचा लिया और अपने ट्रम्प कार्ड जिसे कहते हैं क्रिकेट की भाषा में, और वो ट्रम्प कार्ड रहे। ऐसा नहीं लग रहा था कि ये मैच जीत पाएंगे, लेकिन आखिरी गेंद ओवर में 6 रन बिल्कुल भी नहीं बनने दिए राटले टीम को और उनके मुंह का निवाला छीन लिया। एक अलग संचार संक्रमण किया और इस मैच के अपने नाम किया। और ये डिसिप्लिन देखिए, क्या बढ़िया डिसिप्लिन के साथ खिलाड़ी एक लाइन के पंक्तियों में जा रहे हैं। और सच में ये डिसिप्लिन अक्सर ऐसा देखने मिले। मैं ये सोचता हूँ, हम मैदान के अंदर प्रतिस्पर्धी है, लेकिन